नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर ताक अंडी हे संजीवक आपण नेमकं कसं बनवायचं याबद्दल अनेक समज किंवा गैरसमज लोकांमध्ये असतात. तर ते सर्व आज आपण दूर करणार आहे. हे जे मिश्रण आपण पाहताय ते 10 दिवसापूर्वी आपण बनवलेलं आहे आणि आज ते चांगलं फर्मेंटेड झालेलं आहे. आज आपण ते फवारणीसाठी वापरू शकतो. जेवढं जास्त दिवस आपण हे ठेवू तेवढं जास्त चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. तर चला समजून घेऊया ह्याचं प्रमाण आपण कसं ठेवलं होतं ते. तर यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती मिळते ताक अंडी कसं बनवायचं आहे. आणि हे संजीवक खरंच खूप पॉवरफुल आहे. ज्यांनी वापरला असेल त्यांना माहिती आहे याचा रिझल्ट काय आहे तो. पण याच्यामध्ये काही चुका लोकांकडनं होतात आहे की किती ताक वापरायचं का दही वापरायचं का अंडे किती वापरायचे, किती लिटरसाठी किती प्रमाण घ्यायचं, या बाबतीत बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे. कुणी सांगते 7 ते 8 अंडी वापरा, कुणी सांगतं 10 अंडी वापरा. तर याच्यावर आपण थोडंसं रिसर्च केल्यानंतर एक फॉर्म्युला बनवलेला आहे. तर साधारण आपण वजनाच्या प्रमाणात तुम्हाला मी समजावून सांगतो. आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे त्यासाठी आपण 70 अंडे घेतले होते आणि ह्याच्यासाठी आपल्याला 7 लिटर ताक वापरायचं होतं. पण ज्यावेळेस आपण हे अंडे फोडून त्याचा बल्क सेपरेट केला तर तो आपण बल्क मोजला पहिला. मग तो मोजल्याच्या नंतर तो बल्क साधारण 2650 ग्रॅम अंड्याचा बल्क, म्हणजे 70 अंडे घेतलेत आणि त्याच्यात 5.2 लिटर ताक टाकलेलं आहे. तर जे नवीन लोक हे बनवणारे आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आज खास करून बनवतो आहे. किंवा ज्या लोकांना याबाबतीत सविस्तर माहिती नाही आहे, अंदाजे 7 अंडे कुणी 10 अंडे वापरत आहेत, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ एकदम उपयुक्त ठरणार आहे. तर साधारण प्रमाण आपण लक्षात घेऊ. सगळेजण सांगतात की 1 लिटर ताक घ्या आणि त्याच्यामध्ये 10 अंडे फोडून टाका. पण ॲक्च्युअल होतं आहे काय, आपल्याकडं जे गावरान अंडे असतात ते एकदम छोटे असतात किंवा साईजने लहान असतात. मग आपण काय केलं आहे की साधारण 1 अंड्याचा बल्क 50 ग्रॅम निघणं अपेक्षित आहे. म्हणजे साधारण 10 अंड्यामध्ये 500 ग्रॅम बल्क निघाला आणि तो आपण 1 लिटर ताकामध्ये जर व्यवस्थित मिक्स करून घेतला तर या मिश्रणाचा रिझल्ट आपल्याला सगळ्यात चांगला आणि एकदम परफेक्ट भेटतो. तर काय करायचं, हे जे बल्क वगैरे आपण फोडून घेतला अंड्याचा तो पहिला वजन करायचं. वजन केल्यानंतर तो 1 लिटर ताकामध्ये मोजून टाकायचा आहे. म्हणजे 1 लिटर ताक घेतलं तर 500 ग्रॅम टाकायचा, 2 लिटर ताक घेतलं तर 1 किलो टाकायचा. असं साधारण आपण 5 लिटर जर ताक घेतलं तर त्याच्यामध्ये 2.5 किलो बल्क पडला पाहिजे. मग ते अंडे 50 लागो, 60 लागो किंवा 70 लागो त्याचा विचार अजिबात करायचा नाही. फक्त प्रमाण जे आहे ते 1:2 म्हणजे 1:2 प्रमाण झालं पाहिजे. अंडे 1 किलो तर ताक 2 लिटर असं प्रमाण त्या मिश्रणाचं झालेलं एकदम चांगला रिझल्ट आपल्याला देतं. तर आपण व्हिडिओमध्ये जे पाहिलं आहे ते साधारण 5.2 लिटर ताक आणि आपण त्याच्यामध्ये 2650 ग्रॅम अंड्याचा बल्क, म्हणजे 70 अंडे घेतलेत आणि त्याच्यात 5.2 लिटर ताक टाकलेलं आहे. तर चला पाहूयात कसं झालेलं आहे मिश्रण आणि ते आपण आज गाळून घेऊयात. तर या बरणीमध्ये आपण ताक अंडी संजीवक बनवलेलं होतं 10 दिवसापूर्वी. त्या 10 दिवसामध्ये चांगलं फर्मेंटेशन झालेलं आहे. आज आपण ते फवारणीसाठी वापरणार आहे. तर आज आपल्याला ते फवारणीसाठी ते मिश्रण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण अशा 2 गाळणी घेतलेल्या आहेत. त्या 2 गाळणीमधून एकदम व्यवस्थितरित्या ते गाळून एकदम लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे जे आपल्या पंपामध्ये फवारणीसाठी अडकणार नाही अशा प्रमाणात मिक्सचर गाळून जाणार आहे. त्यासाठी एक बादली आपण घेतलेली आहे आणि ही जी बरणी आहे या बरणीमध्ये आपण 10 दिवसापूर्वी 70 अंडी आणि 70 अंड्यामध्ये साधारण 2.650 ग्रॅम बल्क निघाला होता. तो बल्क आणि 5.2 लिटर ताक टाकून आपण हे सगळं मिक्स करून एकदम प्रॉपर मिक्स करून या बरणीमध्ये एअरटाईट कंडिशनमध्ये 10 दिवस ठेवलेलं आहे. तर आज हे आपलं मिश्रण फवारणीसाठी अतिशय योग्य झालेलं आहे. याला भरपूर प्रमाणात खराब वास पण येतो आहे, त्याच्यामुळे कीटकनाशकाचं काम एकदम उत्तमरित्या हे करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ताक अंडी म्हणजे संजीवक, म्हणजे जसं किंवा टॉनिकचं पण काम करते, कीटकनाशकचं पण काम करते आणि ताकाचं प्रमाण असल्यामुळे हे बुरशीनाशक, हे 3 कामं हे अतिशय उत्तमरित्या पार पाडते. त्याच्यामुळे याच्यासारखं दुसरं पॉवरफुल टॉनिक कोणतंच नाही आहे. तर चला फवारणीची तयारी करूयात.
व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण हे जे मिश्रण आहे ते त्याच बरणीत 2 वेळा गाळून व्यवस्थित ते हे करून बरणीचं झाकण पॅक लावून आता ते ठेवलेलं आहे. आता हे आपण असं शेतावर घेऊन जाणार आणि त्याच्यातून आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते प्रतिपंपाला, म्हणजे समजा आपल्याकडे बॅटरी पंप असेल तर बॅटरी पंपाला आपण 200 ml प्रतिपंपाने ते वापरायचं आहे. आणि जर आपल्याकडे पेट्रोल पंप असेल तर पेट्रोल पंपाला 280 ml पर्यंत एका पंपाला तुम्ही वापरू शकता. ह्याच्यात एकदम चांगले रिझल्ट भेटतात आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जर आपण हे ड्रिपने सोडायचं म्हटलं तर ड्रिपला साधारण प्रमाण किती घ्यायचं ह्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो. आपण साधारण महिन्यातून एकदा याची ड्रिंचिंग घेऊ शकतो किंवा 2दा घेतली तर अतिशय चांगलं आहे. तर महिन्यातून जर 2दा तुम्हाला ड्रिंचिंग घ्यायची असेल तर प्रति एकर 5 लिटर द्रावण हे आपण त्या ड्रिपमधून सोडायचे. जर समजा तुम्ही 15 दिवसातून एकदा ड्रिंचिंग करणार असाल आणि जर तुम्ही महिन्यातून एकदाच ड्रिंचिंग करणार असाल किंवा ड्रिपमधून सोडणार असाल तर प्रति एकर 7 लिटर एवढं प्रमाण त्याला वापरायचं आहे. तुमच्या पिकाला एकदम अतिशय चांगले रिझल्ट भेटतील. आणि ताकअंडी संजीवक हे असं आहे की तुम्ही कोणत्याही पिकाला वापरू शकता. याच्यात असं कोणत्याच पिकाला वापरायचं नाही किंवा काही प्रॉब्लेम येतात असं काहीच नाही. तुम्ही कोणतंही पीक असू द्या, तुमचं तरकारी असू द्या, तुमचे फळबाग असू द्या किंवा तुमचं नॉर्मल जे पिकं असतील, ऊस असेल, कपाशी असेल, कशावरही तुम्ही हे वापरू शकता. याचे सगळ्या पिकांवरती चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात. माझा एक लेटेस्ट एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. ह्याच सीझनला आपला कांदा होता 36 गुंठे. 36 गुंठ्यामध्ये आपण ह्याला स्टार्टिंगपासून केमिकलची एकही फवारणी आणि जमिनीतून ड्रिंचिंग वगैरे काहीच केलं नाही. बुरशीनाशक सोडलं नाही, ह्युमिक सोडलं नाही, काहीच नाही. टोटल आपण 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारण्या ह्या ताकअंडी आणि स्लरीच्या घेतल्या होत्या. तर आपल्याला पेरलेल्या कांद्यामध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारे भेटलं होतं. 36 गुंठ्यामध्ये आपला 12 टन 750 किलोग्राम इतका कांदा आपण आपल्याला म्हणजे भेटला होता. एवढं उत्पन्न आपण काढलेलं आहे. तर स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, कुणाच्या सांगण्यावरून आपण न पाहता स्वतः एक्सपेरिमेंट करा आणि स्वतः रिझल्ट घ्या. थोडंसं मार्गदर्शन घ्या. यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यातून मार्गदर्शन घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि स्वतः एकदा ते प्रयोग करून पहा शेतीमध्ये. त्याचे रिझल्ट तुम्हाला 100% चांगले भेटतील. फक्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. जर समजा तुम्ही हे स्लरी किंवा ताकअंडी संजीवक बनवत असाल तर ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची. म्हणजे समजा मी जर एकदा सुरुवात केली तर त्याचं नियम वगैरे सगळे लक्षात ठेवायचे. 15 दिवसातून तुम्ही कमीत कमी 1 ड्रिंचिंग घ्या, 1 फवारणी घ्या. म्हणजे महिन्यामध्ये तुमच्या 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारण्या जर घेतल्या तर तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही खताची आवश्यकता पडणार नाही. आणि केमिकल खते वापरल्याच्या नंतर रोग पिकांवरती लवकर अट्रॅक्ट होतात. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिककडे वळतो त्यावेळेस थोडा सुरुवातीला तुम्हाला म्हणजे हे होईल नाही का की रिझल्ट लवकर भेटणार नाहीत किंवा थोडे लेट भेटतील. पण ऑर्गॅनिक खरंच भारी आहे. एकदा तुमच्या शेतीला सवय लागली की ऑर्गॅनिकची, त्यानंतर तुमचं म्हणजे केमिकलचं ॲटोमॅटिकच थोडं कमी कमी करत करत पूर्ण बंद होईल आणि पूर्ण ऑर्गॅनिक तुम्ही करू शकाल. ऑर्गॅनिकवरती अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट शेतीमध्ये भेटत आहेत. कारण आपण ऑर्गॅनिक जे कार्बन आहे शेतीमधला तो पूर्णपणे नाहीसा झाल्यामुळे आपल्याला फास्ट रिझल्ट भेटणं थोडंसं अवघड आहे. पण ज्यावेळेस तुमचा जमिनीचा कर्ब जागेवर येईल त्यावेळेस तुम्हाला चांगले रिझल्ट भेटायला सुरुवात होईल. तर धन्यवाद मित्रांनो. तुमचा फेसबुकवरती मला चांगला प्रतिसाद भेटलेला. एकच व्हिडिओ 4-5 दिवसामध्ये 75K पार करून गेलेला आहे आणि यूट्यूबला पण चांगला रिस्पॉन्स आहे. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुकला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.